गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई आणि गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार आशिष ठाकूर यांना माहिती मिळाली होती की काही इसम हे ठाण्यामध्ये हिरोईन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत। त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे आणि त्यांची टीम तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक शैलेश साळवी आणि त्यांच्या टीमने एसीपी घोरपडे आणि एसीपी दौंडकर यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली। त्यामध्ये एकूण 4 किलो 24 ग्रॅम वजनाचा हिरोईन हा अंमली पदार्थ जप्त केला, ज्याची किंमत अंदाजे 13 कोटी 80 लाख रुपये इतकी आहे। ज्यामध्ये 3 आरोपींना अटक केलेली आहे। एक आरोपी तलत वजाहत सय्यद राहणार ठाणे, मोहम्मद खान अहमद खान राहणार कुर्ला आणि फरदीन मुल्ला राहणार नाला सोपारा वसई या 3 आरोपींना अटक केलेली आहे। फरदीन मुल्ला हा आरोपी हा नाला सोपारा येथील राहणारा आहे। या तपासामध्ये सदरचे आरोपी हे सदरचा हिरोईन अंमली पदार्थ कुठून घेऊन आले, तो कुठे बनवला, कुठे तयार केला, त्या अनुषंगाने देखील त्याची फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकचा तपास सुरू आहे। त्याचबरोबर तो कोणाला विक्रीसाठी देणार होते किंवा विक्री कोणाला करणार होते त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहोत। त्या आरोपींवर काही ठिकाणी पुरे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर इतर राज्यामध्ये किंवा इतर ठिकाणी अजून काही गुन्हे दाखल आहेत का त्याची माहिती देखील गुन्हे शाखेचे पथक घेत आहे। अथवा सेवन किंवा साठा अशा प्रकारची कोणतीही माहिती मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पथक असतील किंवा स्थानिक पोलीस स्टेशनचे पथक असतील त्यांनी वेळोवेळी प्रभावी आणि अशी चांगली उल्लेखनीय कामगिरी त्या अनुषंगाने केलेली आहे। त्याचबरोबर मागील वर्षामध्ये जवळपास 4 इतर राज्यांमध्ये जाऊन लिंकेजच्या आधारे किंवा बॅकवर्ड लिंकच्या आधारे 4 इतर राज्यांमध्ये जाऊन एमडी बनवणारे किंवा ड्रग्ज बनवणाऱ्या फॅक्टरीवर देखील कारवाई ठाणे पोलिसांनी केलेली आहे।